रामकृष्ण हरी. कसे आहे आपली कुटुंब मंडळी? सगळे सुखी आहेत ना, मस्त आहेत ना, आनंदी आहेत ना? असंच आनंदी राहावा, सुखी राहावा, मस्त राहावा. रामकृष्ण हरी. राधे राधे. बघा, मी एक उपाय सांगणार आहे तुम्हाला, ध्यान देऊन ऐक जा. आणि खरंच हवं का ऐकीला तर तुमचा फायदाच आहे. ते तर सगळ्यांना माहिती आहे, पण करत नाही. तर आपल्याला अनुभव आहे म्हणून मी सांगते तुम्हाला. आपल्याला अनुभव आहे म्हणून सांगते, म्हणून ऐकायचं. मोठ्या माणसाचं सगळं ऐकायचं. मोठ्या माणसाला कसे अनुभव असतो. बघा, आपल्याला खोकला आपला जातच नाही आहे. खोकला आपल्याला भरपूर खोकला असतो. बघ, मोठ्या माणसाला कसा अनुभव असतो, म्हणून मोठा माणूस सांगत असतं म्हणून ऐकायचं. ऐकलेलं कधी बी आपल्या फायद्याचंच असते. मोठा माणूस व्यवस्थित सांगतो म्हणून ऐकायचं. मोठ्या माणसाचं तुमच्या घरचं असू द्या, ह्यांच्या घरचं असू द्या, आपल्या घरचं असू द्या, ऐकायचं. बघा, खोकला किती पण माणसाला जास्त असला ना, काय करायचं, तुळशीचे 5-6 पानं घ्यायचे, तुळशीचे, आणि त्याच्यामध्ये काळे मिरे टाकायचे 5-6, आणि लवंग टाकायची 4, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं, जास्त नाही, आणि दालचिनीचा तुकडा थोडा टाकायचा, आणि त्याला चांगलं 1 ग्लासाचं अर्धा ग्लास करायचं, आणि ते 6 दिवस प्यायचे. 6 दिवस. नक्कीच 7व्या दिवशी तुमचा खोकला कमी होईल. किती पण जबरदस्त खोकला असू द्या. का तर मी केलेलं आहे तसं. माझ्या पोरांना तर मी तेच करायचे. तर आजकाल कसं पुरीसुरी ऐकत नाही. उठपळ दवाखाना. कसं 1000-500 रुपये घालविल्याशिवाय आपल्या पोरींना आजकाल चैन पडतच नाही आहे. अहो, हे पोराला एवढा खोकला होता, दवाखान्याला नेलं, 1000 रुपये गेले, काहीच फरक नाही. वापस म्हणले वापस या, वापस 1000 रुपये घालवायचे का? आपल्या मेहनतीचा पैसा किती आपण घाम गाळून पैसा आणतो, ते पैसा आपण दवाखान्याला घालवतो. हे बघा, एकाच काड्यामध्ये लगेच खोकला राहिला, सर्दी राहिली. म्हणून हे बघा, जे मोठं माणूस सांगते ना, ऐकायचं. का आता आम्हाला अनुभव आहेत, आमच्या लेकरा बाळाला आम्ही तेच केलेलं आहे. चला, रामकृष्ण हरी. राधे राधे. राधे राधे बोल जा, चांगलं असते. हाय सगळ्यांना. आईचा आशीर्वाद काय कमी समजत जाऊ नका. लय मोठं असतंय. मानलं तर, नाही मानलं तर काहीच नाही. चला, रामकृष्ण हरी.